जय श्रीराम मित्रांनो, सकाळी उठलं म्हणलं आता आपल्याला रेती न्यायची आहे नदीतून. हे पहा, मी नदीला आलेलो आहे. मस्त रेती होती, चाळली मस्त. कारण की आज आपल्याला रेती न्यायची होती. म्हणलं पाऊस कधी चालू पडू शकतो, तर रेती न्या. हे पहा, म्हणून नदीला आलो. आता रेती नेणं चालू आहे. म्हणलं रेती एकदा स्ट्रॉ केली. घरचं काम थोडं बाकी होतं, म्हणलं करायचं आहे. हे पहा मित्रांनो, रेती नेली मी. खालून वर चढायला जरा अवघड चाललं आहे, काहून की चढले मोठा येऊ. हे पहा, मध्ये येऊन टाकतो. आता इथं आपण रेती टाकायची. इथं जागा केली आपण थोडीशी. इथं रेती नेऊन टाकायची आता आपल्याला. भरपूर रेती चाळलेली मी. हे पहा तुम्ही, 2 बॅगची रेती चाळलेली मी, 2 ते 2.5 बॅगची. ही पहा इथं चाळलेली. इथं पहा धडी एकच नंबर लागलेली. मला असं वाटलं लागलं कित्येक पण आणून टाका, पण जागा नव्हती त्याच्यामुळे थोडी टाकली. ही इथं पहा, इथं 1-1.5 बॅगची टाकलेली. ही बगर चाळलेली घेतलेली आपल्याला कोबा करायचा खाली. कम से कम लई मोठी रेती आहे मित्रांनो ही. ही बी 2-2.5 बॅगची आहे समजा ही. हे पहा, हे पहा रेती भरपूर रेती चाळलेली. चला म्हणलं आता घरी. तेव्हा मित्रांनो मरणाचा घाम आला. म्हणलं आता आंघोळ बिंघोळ करायला लागते मित्रांनो. लय गरमी होऊ लागली. आज आभाळ आलं तर लय घाम येऊ लागला. त्याला म्हणलं आता आंघोळ बिंघोळ केली. तर म्हणलं केस बिस विचारावं म्हणलं आता, कारण की आपल्याला भूक बी लागली सकाळपासून. आता दुपारचे कम से कम 1 ते 1:30 वाजत असन. जेवण नाही अजून. मम्मीने म्हणलं खिचडी बिचडी बनवू. मम्मीने मस्त खिचडी बिचडी बनवली. चला म्हणलं जेवण बिवण करू आता. हे पहा मित्रांनो, आता जेवण बिवण करायलो. या जेवण करायला. मित्रांनो नवीन असताना तर सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग इथं समाप्त करत आहे मित्रांनो.